Hello everyone. So let us start करू लास्ट व्हिडिओ ऑफ द एक्झरसाइज फ्रॉम ऑसिलेशन चॅप्टर. क्वेश्चन नंबर 19पर्यंत झालं आहे आपलं. क्वेश्चन नंबर 20पासून स्टार्ट करते. 20, 21, 22 आणि 23 आपला लास्ट क्वेश्चन आहे. बघा 20 नंबरचा क्वेश्चन काय आहे. टू पॅरलल सिम्पल हार्मोनिक मोशन, दोन सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत, दोघांचे इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. पहिलं इक्वेशन आहे x1 = 5 sin 4πt + π/3 सेंटीमीटर आणि सेकंड इक्वेशन आहे x2 = 3 sin 4πt + π/4 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही वेव्हचे ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे आहेत. पहिल्याचा ॲम्प्लिट्यूड आहे 3, दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड पहिल्याचा 5, दुसऱ्याचा 3 आणि पहिल्याचा इपोच म्हणजे स्टार्टिंग फेज π/3 आणि सेकंड वेव्हचा इपोच म्हणजे स्टार्टिंग फेज आहे π/4. सो आपल्याला या दोन इक्वेशनमधनं ॲम्प्लिट्यूड दिले आहेत A1 आणि A2. A1 = 5 सेंटीमीटर आणि A2 दिलेला आहे 3 सेंटीमीटर. आणि फर्स्ट वेव्हचा फेज दिलेला आहे, फेज कॉन्स्टंट φ1 = π/3 आणि φ2 किती दिलेलं आहे π/4. π/3 म्हणजेच काय 60 डिग्री आणि हे किती आहे तर 45 डिग्री. सो याच्यावरून आपण इथं या दोघांच्या बेसिसवर काढू शकतो की φ1 - φ2 = किती, तर ते येते आपलं π/12 म्हणजेच काय तर 15 डिग्री. ठीक आहे, कारण आपल्याला काढायचं काय तर आपल्याला याचा रिझल्टंट फेज आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. कॉम्बिनेशन ऑफ SHM वाला टॉपिक आहे आणि कॉम्बिनेशन ऑफ SHMमध्ये रिझल्टंट फेज आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. सो तिथून आपण डायरेक्ट आता सॉल्व करूया. पहिले काढू आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला R = √A1² + A2² + twice A1 A2 cos φ1 - φ2. ठीक आहे, झालं डेरिवेशन आपलं. तुम्हाला टॉपिक क्लासमध्ये मिस झाला असेल तुम्ही व्हिडिओ बघू शकता. याच चॅनलवर ऑसिलेशनचे सगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. सो कॉम्बिनेशन ऑफ SHM मला व्हिडिओ बघून घ्या. तिथं रिझल्टंट ऑफ दोन ऑसिलेशन्सच्या वेव्ह जर एकत्र आल्या एका पॉईंटवर त्याचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असतो तर तो हा फॉर्म्युला आहे. इथं जर आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर जस्ट कॅल्क्युलेशन आहे, व्हॅल्यू पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट तर तुम्ही करू शकता. 5² + 3² + 2 × 5 × 3 × cos ऑफ 15 डिग्री. तर cos 15 तर आपल्याला माहीत नाही आहे, त्यासाठी आपल्याला लॉग टेबल लागेल. सो लॉग टेबलमध्ये 5 चा स्क्वेअर 25, 3 चा स्क्वेअर किती 9 प्लस हे 5 3 = 15, 15 2 = 30 मल्टिप्लाय बाय cos 15. cos 15साठी आपल्याला लॉग टेबल लागेलच. सो लॉग टेबलमध्ये नॅचरल कोसाईनमध्ये जा आणि फक्त व्हर्टिकल लाईनमध्ये 15 डिग्रीच्या बाजूचा नंबर काय आहे तो इथे लिहून टाका. तुम्हाला मी लॉग टेबल शिकवलेला आहे, तरी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर याच यूट्यूब चॅनलला आपल्या मॅजिक्स ऑफ फिजिक्समध्ये तुम्हाला नॅचरल कोसाईनच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या त्या दिसून जातील. तर कठीण नाही आहे. नॅचरल कोसाईनवाल्या पेजवर जा लॉग टेबल असेल तर, आणि इथं सगळ्या डिग्रीज आहेत. इथं 15 डिग्रीमध्ये जा, 15 डिग्रीच्या बाजूलाच जो नंबर आहे तो इथं पुट करा आणि तो नंबर जो आहे त्या नंबरची व्हॅल्यू येते 0.965 समथिंग, 0.9658 वगैरे. तर 58 न घेता मी याला डायरेक्ट 60 घेते, थोडंसं राऊंड ऑफ करते. सो 966. ठीक आहे, आणि मग आता काय येतं कॅल्क्युलेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन तुम्ही करा आणि ठीक आहे 30ने मल्टिप्लाय करून टाका याला. इनिशियली मल्टिप्लिकेशन केलं, इथं ॲडिशन करून घ्या दोघांची, या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्या. 25 + 9 = 34 प्लस 30 × म्हणजे 3ने मल्टिप्लाय करा, जस्ट 1.10 कॅन्सल करा आणि 3ने मल्टिप्लाय करा. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर जवळपास हा नंबर येते 28.98 आणि मग दोघांची ॲडिशन = √62.98. आणि हे बघा 62चा स्क्वेअर रूट काढायचं तर काही कठीण नाही आहे. तुम्ही डिव्हिजन मेथडने काढू शकता. लॉग टेबल तुमच्या हाती असेलच कॉससाठी, लॉग टेबलमध्येही तुम्ही शोधू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट थोडी आयडिया किंवा 62 आहे आपल्याला 64चा रूट माहीत आहे, √64 जो आहे तो 8 असते आणि हा नंबर खूप क्लोज आहे, त्याच्या खूप जास्त क्लोज आहे. 62 आहे, 62.90 आहे म्हणजे 63 आहे.
63 आहे तर आपला आन्सर क्लोज टू 8 असायला पाहिजे. 7 पॉईंट समथिंग, पण ते 8च्या खूप क्लोज, म्हणजे ते असायला पाहिजे तुमचं 7.9. आणि बुकमध्ये तुमचा आन्सर परफेक्टली मॅच होत आहे. बुकमध्ये आन्सर आहे याचं 7.936, 7.936. आणि ॲम्प्लिट्यूड आहे आणि इक्वेशन आपल्या दोन्हीही सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ॲम्प्लिट्यूड सेंटीमीटरमध्ये लिहावं लागेल. ॲम्प्लिट्यूड मीटरमध्ये नका लिहू, कारण की इक्वेशन आपलं कशामध्ये आहे, सेंटीमीटर. तर हा झाला तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट डिव्हिजन मेथडनी कराल, तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळेल, किंवा तुम्ही लॉजिक लावाल तर तुम्ही 7.9 एवढा आन्सर लिहिलं तरी चालेल. आता बघूया इपोच म्हणजे स्टार्टिंग फेज किंवा रिझल्टंट फेज काय आहे. सो रिझल्टंट फेजचा फॉर्म्युला काय असतो. रिझल्टंट फेज म्हणजे इपोच, याला डेलनी रिप्रेझेंट करतात. डेल इज इक्वल टू फॉर्म्युला काय, टॅन इनवर्स ऑफ, याचा डेरिवेशन पण आपण घेतलेलं. टॅन इनवर्स ऑफ फॉर्म्युला असतो A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 आणि खाली A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. बरोबर आहे. जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आणि टॅन इनवर्स शोधायचं आहे. टॅन इनवर्स ऑफ 5 इंटू साइन ऑफ पाय बाय किती 3, म्हणजे 60 डिग्री घेऊ आपण डायरेक्ट, साइन 60 प्लस 3 इंटू साइन 45 अपॉन 5 इंटू कॉस 60 प्लस 3 इंटू कॉस 45 डिग्रीचा. आता तुम्हाला व्हॅल्यूज माहीत पाहिजेत फक्त. साइन 60 किती होते, साइन 45 किती होते, कॉस 60 किती होते आणि कॉस 45 किती होते. सो या व्हॅल्यू तर तुम्हाला माहितीच असतील. किती होते तुमची साइन 60, साइन 60 √3/2, 5 इंटू √3/2 प्लस 3 इंटू 1/√2. बरोबर आहे. साइन 45 1/√2, इथं येणार आहे 5 मल्टिप्लाय बाय कॉस 60, कॉस 60 1/2 प्लस 3 इंटू साइन 45, ती पण काय आहे 1/√2. आता जस्ट तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे, हा पार्ट तुम्ही करा. मी इथं डायरेक्ट आन्सर लिहिते. टॅन इनवर्स ऑफ याचा आन्सर येत आहे तुम्हाला √3ची व्हॅल्यू, √2ची व्हॅल्यू, 1/√2ची व्हॅल्यू सगळ्याच इथून बाजूला लिहून देते. √3ची व्हॅल्यू असते 1.732 कॅल्क्युलेशनसाठी, √2ची व्हॅल्यू 1.414 आणि 1/√2ची व्हॅल्यू जर डायरेक्ट तुम्ही टाकली याची तर ती असते 0.707. इतकं सोपं करून दिलं तुम्हाला. याची व्हॅल्यू डायरेक्ट 0.707, याची 0.707, 3ने मल्टिप्लाय करा, √3ची व्हॅल्यू टाका, 2ने डिवाईड करा, 5ने मल्टिप्लाय करा, इथं 5च्या हाफ म्हणजे 2.5 करा, सगळे ॲन्सर्स काढा आणि ॲडिशन करा. ठीक आहे. तर याचा ॲन्सर येणार तुम्हाला 1. जस्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करणं आहे. याचा ॲन्सर येते 1.396. तर हे झालं आपलं डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ धिस व्हॅल्यू. ठीक आहे, ही दिसत नाही आहे, मी बाजूला लिहिते. डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, या ब्रॅकेटचं कंप्लीट सॉल्व केल्यानंतर, ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट करून कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा ॲन्सर यायला पाहिजे 1.396. तरी हे फायनल ॲन्सर नाही झालं. या नंबरचा आपल्याला काय शोधायचं आहे, टॅन इनवर्स. सो टॅन इनवर्स काढल्यानंतर तुम्हाला परफेक्ट अँगल मिळेल. टॅन इनवर्ससाठी मग परत तुम्हाला लॉग टेबल लागेल. लॉग टेबलमध्ये नॅचरल टँजंटमध्ये जायचं. नॅचरल टँजंटमध्ये जाऊन हा नंबर शोधायचा किती डिग्रीवर आहे, हा नंबर किती डिग्री आणि किती डॅश, म्हणजे किती डिग्री आणि किती डॅशवर आहे ते शोधलं की तेच तुमचं काय आहे ॲन्सर. आणि डेल इज इक्वल टू अँगल तुम्हाला मिळून जाईल 54 डिग्री 24 डॅश. 24 इकडनं 54 डिग्री, इकडनं 24 डॅश, 54 डिग्री. इथं जर तुम्ही नंबर शोधला तर तुम्हाला परफेक्ट हा नंबर मिळून जाईल. सो तुमचा ॲन्सर येऊन जाईल. नॅचरल टँजंटमध्ये हा नंबर शोधायचा किती डिग्री आणि किती डॅशवर आहे. तर तुम्हाला 54 डिग्री आणि 24 डॅशला हा नंबर भेटून जातो. म्हणजे आपला रिझल्टंट फेज जो आहे तो मिळेल तुम्हाला 54 डिग्री 24 डॅश. बुकमध्ये 54 डिग्री 23 डॅश आहे, पण हे चालतं एवढं कमी जास्त झालेलं. तर हे तुमचं क्वेश्चन नंबर 20. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. बघा क्वेश्चन जरा लेंदी आहे, बराच मोठा क्वेश्चन आहे. आणि बघूया काय म्हणतात. 20 सेंटीमीटर वाईड सर्क्युलर डिस्क
20 सेंटीमीटर वाईड सर्क्युलर डिस्क आहे, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला 20 सेंटीमीटर काय दिलेलं आहे, वाईड म्हणजे सर्क्युलर डिस्कची डायमीटर दिलेली आहे. डायमीटर आहे 20 सेंटीमीटर, म्हणजेच रेडियस होणार याची 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि पुढे दिलेला आहे मास इज 200 ग्रॅम. मास दिलेला आहे 200 ग्रॅम. ओके. आणि सस्पेंडेड टू अ थिन मेटॅलिक स्प्रिंग बाय होल्डिंग द रिम ऑफ द डिस्क, स्प्रिंग इज ट्विस्टेड बाय 60 डिग्री. ही जी डिस्क आहे या डिस्कला असं ट्विस्ट केलं, 60 डिग्रीने ट्विस्ट केलं आणि सोडून दिलं. काय होणार आहे ट्विस्ट केलं तर? 60 डिग्री तुम्हाला अँगल दिलेला आहे की त्या अँगलने तुम्ही त्या डिस्कला ट्विस्ट केलं. ट्विस्ट केलं की ती डिस्क जी आहे ती अशी ऑसिलेट व्हायला लागते. आणि हे ऑसिलेशन म्हणजे कोणतं ऑसिलेशन आहे ते तुम्हाला एक अँग्युलर ऑसिलेशन शिकवलं तेव्हा, की असा एक डिस्क आहे, या डिस्कला असा एक स्प्रिंग अटॅच केलेला आहे आणि त्याला असं ट्विस्ट केलं आणि सोडून दिलं, तर जो स्प्रिंग आहे किंवा जी दोरी आहे, दोरी जी स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग काय होते, ऑसिलेट होते. 60 डिग्री फॉरवर्ड, 60 डिग्री बॅकवर्ड, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशी ती ऑसिलेट होते. आणि हे एक्झाम्पल आहे आपलं अँग्युलर SHMचं. ठीक आहे. सो त्याला जर आपण 60 डिग्रीनी त्या डिस्कला, अशी डिस्क आहे, रिजिड सपोर्ट आहे, स्ट्रिंग आहे आणि तिला अशी एक डिस्क आहे, आणि ही जी डिस्क आहे या डिस्कला 60 डिग्रीनी काय केलं, ट्विस्ट केलं आणि सोडून दिलं, तर ही 60 डिग्री क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काय होत राहते, ऑसिलेट होत राहते. तर अँग्युलर ऑसिलेशन आहे. इट नाऊ परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन ऑफ पिरियड 1 सेकंड. सो ठीक आहे, टाईम पिरियड पण 1 सेकंद दिलेला आहे आपल्याला. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम टॉर्क. मॅक्झिमम टॉर्क किती अप्लाय होणार याच्यावर, सिम्पल क्वेश्चन आहे. टॉर्क काढायचा आहे आणि टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ डिस्क परफॉर्मिंग अँग्युलर SHM इज इक्वल टू काय असतो, तर जसा आपला F इज इक्वल टू MA असतो तसा टॉर्कचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर I इंटू अल्फा. पण आपल्याकडे I पण नाही आहे आणि अल्फा पण नाही आहे. दुसरा फॉर्म्युला काय आहे, तर जसं आपलं लिनियर SHMमध्ये F इज इक्वल टू K इंटू एक्स असते मायनस K इंटू एक्स, इथं टॉर्क इज इक्वल टू असते मायनस C इंटू थिटा. करेक्ट आहे. C इज द ट्विस्ट कॉन्स्टंट, जी दोरी ट्विस्ट होणार आहे तिचा कॉन्स्टंट C, थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो टॉर्कचा फॉर्म्युला असतो टॉर्क इज इक्वल टू काय असते, C इंटू थिटा. पण आपल्याकडे थिटा तर आहे पण C नाही आहे. C इज द ट्विस्ट कॉन्स्टंट आणि Cची व्हॅल्यू काय असते, C इज इक्वल टू, म्हणजे जसं K इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू यम असते, इथं पण C इज इक्वल टू काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू यमच्या जागी काय असणार आहे, I असणार आहे. ठीक आहे. जसं आपल्या लिनियरमध्ये K इज इक्वल टू यम ओमेगा स्क्वेअर असते, तसं इथं C इज इक्वल टू काय असणार आहे, यमच्या जागी लिनियर इनर्शिया जागी अँग्युलर इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया I ओमेगा स्क्वेअर. तर ओमेगा तर आपल्याकडे नाही आहे, ओमेगा नाही आहे, तर ओमेगासाठी आपल्याला दिलेला टाईम पिरियड, इथून ओमेगा निघेल. तर पहिले आपण ट्विस्ट कॉन्स्टंट काढू किंवा आपण डायरेक्ट टॉर्कही अप्लाय करू शकतो. इथं टॉर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट आपण टॉर्क इज इक्वल टू Cचा फॉर्म्युला होणार I ओमेगा स्क्वेअर इंटू थिटा, आणि I काय आहे, I काय आहे, तर I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कचं इथं तर काही काम नव्हतं, कारण की हा चॅप्टर आपला काही रोटेशनल डायनॅमिक्स नाही आहे. पण जर रोटेशनल डायनॅमिक्स तुमचा क्लिअर नसेल तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व नाही करू शकत, कारण की इथं मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा पुट करायचा आहे. आणि तोही कुठला फॉर्म्युला, वेन द एक्स इज पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणजे IC ऑफ द डिस्क लागणार आहे इथं. आणि IC ऑफ द डिस्कचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, तो असतो MR स्क्वेअर बाय 2. इथं रेडियस पाहिजे म्हणून आपण डायमीटरची काय काढली, रेडियस काढली. ओके. सो डायमीटरची रेडियस काढली. ओमेगाच्या जागी आपण 2π अपॉन कॅपिटल T पुट करू, थिटाच्या जागी आपण 60 डिग्री पुट करू शकतो, पण आपल्याला त्यांनी इथं दिलेलं आहे व पाय क्यूब इज इक्वल टू 30 पुट करा. 30 नाही, आय थिंक 31 पुट करा म्हणते. ठीक आहे. पाय क्यूब, आता पाय क्यूब का बरं, ओमेगा स्क्वेअर कराल तर ठीक आहे, ओमेगा जागी आपण 2π अपॉन T टाकलं आणि ओमेगा स्क्वेअर आहे तर 2π स्क्वेअर होणार. क्यूब का बरं दिला, कारण त्यांचं म्हणणं आहे थिटाची व्हॅल्यू पण तुम्ही कशामध्ये घ्या, रेडियनमध्ये घ्या. ठीक आहे. इनडायरेक्टली पाय क्यूब दिला आहे म्हणजे आपल्याला हा जो थिटा आहे हा डिग्रीमध्ये न घेता हा रेडियनमध्ये घ्यायचा आहे, आणि रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर पाय अपॉन 180 जर डिवाइड मल्टिप्लाय केलं तर तिथून आन्सर येणार आहे पाय बाय 6. नाही, 60 डिग्री म्हणजे काय, पाय बाय 3. सो पाय बाय 3 रेडियन पुट करा इथं. तर सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकणार मी. IC फॉर द डिस्क असतो MR स्क्वेअर बाय 2,
ओमेगा काय असतो, ओमेगा इज इक्वल टू असते 2π/T. सगळे फॉर्म्युले तुम्ही बाजूला लिहून दिलेत, जस्ट पुट करा आणि कॅल्क्युलेट करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. टॉर्क इज इक्वल टू ImR²/2 आणि ओमेगा आहे 4π²/1. टाईम पिरियड 1 आहे, 1चा स्क्वेअर पण काय होणार, 1च होणार. ओमेगा काय आहे 2π/T आणि ओमेगाचा स्क्वेअर आहे, म्हणून मी 2चा स्क्वेअर केला 4, पायचा स्क्वेअर केला π² आणि 1चा स्क्वेअर 1च. ओके, की स्टेप बाय स्टेप करू. आणि थिटाच्या जागी मी पुट करणार आहे π/3. हे π² आणि हा पाय हे होते π³ आणि π³ जागी त्यांनी पुट करायला सांगितलं आहे 31. ओके, सो व्हॅल्यू पुट करायचे आहेत बस. टॉर्क इज इक्वल टू मास दिलं 200 ग्रॅम. सो इथं बघा सगळं कशात आहे, ॲन्सर आपलं CGS मध्ये येईल आणि यांनी ॲन्सर दिलेला आहे आपल्याला न्यूटन मीटरमध्ये. सो कन्वर्ट करणं मस्ट आहे. चला कन्वर्ट करूया. ही जी रेडियस आहे ही कन्वर्ट होणार 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर आणि 200 ग्रॅम म्हणजे 0.2 kg. ठीक आहे, 200 ग्रॅमला -3 मल्टिप्लाय करसान तर 3 पॉईंट येतील, इथं पॉईंट येणार. आणि सेंटी म्हणजे 10⁻², -2 म्हणजे 2 पॉईंट येतील, तर इथं पॉईंट येणार स्टार्टिंगला. सो दोन्ही स्टार्टिंगला पॉईंट येतील. सो मी आता व्हॅल्यू पुट करणार आहे. मास आहे 0.1, रेडियस आहे 0.2 आणि मास आहे 0.2. मास 0.2, रेडियस 0.1चा मला घ्यावं लागेल स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 4 हे π×π झाले π³ डिवायडेड बाय 3. ओके, याच्यापुरतं तुम्ही करू शकता. बघा काय येतं ॲन्सर, तर मॅच होऊन जाईल. 1चा स्क्वेअर 1 आणि हा 2, याला मी लेस जर केलं तर इथे येते 0.1 इंटू 0.1चा स्क्वेअर म्हणजे 0.01 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय π³ म्हणजे 31 डिवायडेड बाय 3. सो टॉर्क इज इक्वल टू किती होणार, या 31ला मी राऊंड ऑफमध्ये 30 जर घेतलं तर मी याला 3 1 जा आणि 3 10 जा. मी राऊंड ऑफ करते, माझा ॲन्सर परफेक्ट येणार नाही पण जवळपास येईलच. तर इथे होणार आहे 1 × 10⁻, बघा हे 2 पॉईंट आणि हा 1 पॉईंट म्हणजे -3 × 4 डिवायडेड बाय काहीच नाही. सो माझा ॲन्सर आहे टॉर्क इज इक्वल टू 4 × 10⁻³ म्हणजेच टॉर्क इज इक्वल टू 0.004 न्यूटन मीटर. सो मॅच तर व्हायला पाहिजे. 0.04 आलं आहे त्यांचं, माझं 0.004 आलं आहे. सो काहीतरी 10 राहिलं आहे बाकी. मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे पॉवर होणार 10चा पॉवर काही नाही म्हणजे +1 असतो. 3मधनं 1 गेला तर -2 आणि -2 म्हणजे मला फक्त 2 घरानंतर पॉईंट द्यायचा आहे 0.04. सो सेम आहे ॲन्सर, फक्त ॲन्सर बुकमध्ये दिला आहे 0.04च्या पुढे 1 आणि 3 आहे, एवढंही चालते. सो हे करेक्ट आहे. ठीक आहे, इथं थोडा लाईट येतो आहे ना. सो या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. एक लक्षात ठेवा फक्त, टॉर्कचा फॉर्म्युला आहे इथं C × अँग्युलर ऑसिलेशनचा, C × θ. C दिला नाही आहे आपल्याला, सो C आपण कॅल्क्युलेट केला. C इज इक्वल टू I × ω² आणि I पण दिलेला नाही आहे. सो I आपण डिस्कचा रोटेशनल डायनामिक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला. IC ऑफ द डिस्क असते mr²/2 आणि ओमेगा असतो 2π/T. असे सगळे बेसिक फॉर्म्युले अप्लाय करावं लागतं इथं आणि मग आपण याचं सोल्युशन काढू शकतो. ठीक आहे, सो कठीण नाही आहे पण त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यूज नाही दिलेले आहे. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू घुमून फिरून पहिले काढावं लागतात आणि मग सॉल्व करू शकतो. तर कॅल्क्युलेशन तसं छोटंसंच आहे, फॉर्म्युला पण तसा दिसायला छोटा आहे पण त्यांनी डायरेक्ट काही दिलं नाही आहे, C दिला नाही. तर C काढायसाठी ही मेहनत आहे. एकदा C काढला आणि हे पण लक्षात ठेवायचं की π³ व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 60 डिग्रीला रेडियनमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 22. हा आता आहे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्डवर, म्हणजेच अँग्युलर SHMचंच एक कन्सेप्ट आहे. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट बाय अ मॅग्नेट is vibrating in a uniform magnetic field of 1.6 × 10⁻⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर. सो हे काय आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, ही दिली आपल्याला मॅग्नेटिक फील्ड 1.6 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, पुढे दिलेलं आहे मॅग्नेट. ह्या मॅग्नेटिक
magnet have moment of inertia. Moment of inertia of magnet 3 into 10 to the power minus 6 kg meter square. ओके 1.6 minus 5 3 into 10 to the power minus 6 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 3. मोमेंट ऑफ इनर्शिया इज 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. सगळं एस आयमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलेली आहे फ्रिक्वेन्सी दिली आहे, पण जस्ट फ्रिक्वेन्सी नाही विचारली आहे, तर फ्रिक्वेन्सी परफॉर्म पर मिनिट विचारली आहे. तर इकडे लक्ष द्यायचं आहे, जस्ट फ्रिक्वेन्सी काढून थांबायचं नाही. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन म्हणजेच काय, नंबर ऑफ ऑसिलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. नंबर ऑफ ऑसिलेशन, नंबर ऑफ हे, नंबर ऑफ ते इज फ्रिक्वेन्सी. पण नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंद असेल तर फ्रिक्वेन्सी, पर मिनिट असेल तर आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीला हर्ट्सला कन्वर्ट करावं लागेल. 60 सेकंदसाठी पाहिजे असेल 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 60ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते एक एक्स्ट्रा इथं करायचं आहे. सो फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. काय फॉर्म्युला असते आपला, तर जर तुम्हाला मॅग्नेटवाला टॉपिक आठवत असेल, फॉर्म्युला लर्न पाहिजे तसा फ्रिक्वेन्सीचा. आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असते, टाईम पिरियडचा फॉर्म्युलावरनं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिखते. तर तिकडं असं होतं की टॉर्क कोण प्रोव्हाइड करते, तर टॉर्क प्रोव्हाइड करते MB साइन थिटा. मॅग्नेट जो व्हायब्रेट होतो, मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला की एकदा डिस्प्लेस केले की तो व्हायब्रेट होत राहतो. असा व्हायब्रेट होतो कशामुळे, तर टॉर्क जनरेट होतो त्याच्यावर. टॉर्क किती जनरेट होतो, तो असतो MB साइन थिटा. आणि थिटा खूप छोटा असल्यामुळे जस्ट टॉर्क इज इक्वल टू MB इंटू थिटा. ठीक आहे. सो थिटा जे आहे MB इंटू थिटा, आणि टॉर्कचा जनरल फॉर्म्युला असते I इंटू अल्फा. तर इथं I इंटू अल्फा इज इक्वल टू MB थिटा, आणि थिटा इकडे अल्फाला डिवाइडला आणला तर अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू MB अपॉन I. आणि अल्फा अपॉन थिटा काय असते, तर टाईम पिरियड जो असतो, टाईम पिरियड इज इक्वल टू असते 2π अपॉन अल्फा अपॉन थिटा. सो अल्फा अपॉन थिटा MB अपॉन I आहे, तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला बनते 2π अपॉन अंडर रूट MB अपॉन I. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होऊन जाते 1 अपॉन 2π. आणि म्हणजे याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर हा होते 2π इंटू I अपॉन MB टाईम पिरियड. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होऊन जातो 1 अपॉन 2π अंडर रूट MB अपॉन I. सो फायनली फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट लर्न असेल, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करा. पण हा फॉर्म्युला कसा येतो, तर असा येतो. ठीक आहे. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटचा फॉर्म्युला असतो MB साइन थिटा. साइन थिटा, थिटा अँगल छोटा असल्यामुळे जस्ट MB थिटा टॉर्क जनरेट ऑन अ मॅग्नेट. पण टॉर्कचा बेसिक अँग्युलर टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला I इंटू अल्फा असतो, आणि याच्या बेसिसवर आपण टाईम पिरियड काढतो आणि टाईम पिरियडचा रेसिप्रोकल घेऊन फ्रिक्वेन्सी निघते. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द मॅग्नेट, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2π इन ब्रॅकेट MB अपॉन I. ठीक आहे. MB अपॉन I. तर याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला MB आणि I सगळं काही दिलेलं आहे. जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आहे. ते ऑसिलेशन पर सेकंद येतील, त्याला 60ने मल्टिप्लाय करून ते तुम्हाला पर मिनिट भेटून जातील. सो आपल्याला काढायचं आहे, फाइंड आउट काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन पर मिनिट काढायचे आहेत. ओके. सो N इज इक्वल टू 1 अपॉन 2π अंडर रूट M दिलेला आहे आपल्याला. काय आहे M 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5. B पण दिलेला आहे, सॉरी हे B आहे ना, B दिलेला आहे, M 3 दिलेला आहे इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 अपॉन इनर्शिया दिलेला आहे 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. अरे वा, 3 कॅन्सल झालेत, सोपं झालं कॅल्क्युलेशन. -6 वरती पाठवा, +6 होतील. किंवा याला जर तुम्ही व्यवस्थित लिहाल तर हे होते 1 अपॉन 2π अंडर रूट 16चा एक पॉईंट काढला तर 16 इंटू 10 टू द पॉवर हे -5 आहेत बाजूला. हा पॉईंट जर रिमूव्ह केला तर हे होतात -6, आणि खालचे -6 वर पाठवले तर ते होऊन जातात 10 टू द पॉवर +6. हे +6 -6 पण कॅन्सल, आणि फक्त राहते अंडर रूट 16, जे की इक्वल टू काय असतं, 4 असतं. N इज इक्वल टू 1 अपॉन 2π इंटू रूट 16. सो फ्रिक्वेन्सी येऊन जाईल आपली 1 अपॉन 2π मल्टिप्लाय बाय 4. बरोबर आहे. 1 अपॉन 2π मल्टिप्लाय बाय 4. 2 ना लेस करा, 2 1 जा 2 2 जा, ते येते
2/π फ्रिक्वेन्सी. 2/π म्हणजे किती, तर 1.73 पायची व्हॅल्यू पुट करा. 2/3.14 याला जर लेस केला तर येते 1.57 वगैरे. ठीक आहे. तर ही आली फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये. ठीक आहे, हे आली हर्ट्समध्ये. याला आपल्याला म्हणजे हे आले ऑसिलेशन पर सेकंद. पण आपल्याला मिनिट्स हवे आहे, तर फ्रिक्वेन्सी येणार 1/1.57 मल्टिप्लाय बाय 60. तर ही येणार आपल्याला मिनिट्समध्ये. आता जस्ट तुम्हाला मल्टिप्लिकेशनच करणं आहे, एवढं तुम्ही करू शकता. 60/157 1.57 इथं 6000 करा आणि 157 करा आणि याला तुम्ही डिवाईड करा, तर फायनल ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. ते येतील 38.19 सेकंद. ठीक आहे, 38.19 ऑसिलेशन पर मिनिट. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता. फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला माहीत असलं की क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. सो लास्ट क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 23, लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, हा पण मोठा क्वेश्चन आहे पण सॉल्व्ह करायला सोपा आहे. अ वुडन ब्लॉक ऑफ मास यम, मला ब्लॉकचं मास दिलेलं आहे यम, इज केप्ट ऑन अ पिस्टन दॅट कॅन बी परफॉर्म ऑसिलेशन, वर्टिकल ऑसिलेशन ॲक्च्युली, इथं वर्टिकल ऑसिलेशन ऑफ ॲडजस्टेबल फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. म्हणजे असा एक पिस्टन आहे आणि या पिस्टन जो आहे हा पिस्टन असा वर खाली व्हर्टिकल व्हायब्रेशन्स परफॉर्म करत आहे, म्हणजे ऑसिलेशन परफॉर्म करत आहे. आणि त्याच्यावरती हा एक वुडन ब्लॉक ठेवलेला आहे. ठीक आहे, वुडन ब्लॉक ज्याचं मास आहे यम. तर हे पिस्टन खालीवर करत असल्यामुळे हा ब्लॉक पण ऑसिलेशन परफॉर्म करतो त्याच्यासोबत. ठीक आहे. सो ड्युरिंग दिस व्हायब्रेशन, हे व्हायब्रेशन होत असताना ड्युरिंग दिस व्हायब्रेशन, ठीक आहे, एक ॲम्प्लिट्यूड असेल याचा काहीतरी, आणि त्या ॲम्प्लिट्यूडनी हे व्हायब्रेट होत आहेत. तर ड्युरिंग दिस व्हायब्रेशन वी डोंट वॉन्ट द ब्लॉक टू लिव्ह द कॉन्टॅक्ट विथ द पिस्टन. आणि आपली अशी इच्छा आहे की यांनी कितीही जोरात ऑसिलेशन परफॉर्म केलं तरी हा ब्लॉकनं याच्यासोबतचा कॉन्टॅक्ट नाही सोडला पाहिजे. कारण असं होतं, एखाद्या वस्तू दुसरी वस्तू जेव्हा दोन वस्तू सोबत ऑसिलेट होत असतात तेव्हा जर खूप जास्त जोरात ऑसिलेशन झालं तर एक टाईम असा येते की ती वरची जी वस्तू आहे ती कॉन्टॅक्ट सोडते. जसा पेन आहे माझ्या हातावर आहे आणि मी वरती खाली याला ऑसिलेट करते आहे, तर मी जर खूप स्पीडने हात वर किंवा खाली केला आहे, फ्रिक्वेन्सी जर वाढवली, तर असं होते की पेनाचा आणि माझ्या हाताचा कॉन्टॅक्ट जो आहे तो लूज होते. ठीक आहे, एक टाईम असा येते की पेन आणि माझ्या हाताचा कॉन्टॅक्ट लूज होत आहे. तर आपल्याला ऑसिलेशन असं हवं आहे की स्पीडनी तर करायचं आहे पण त्या स्पीडपर्यंतच ऑसिलेट करायचं आहे की जेव्हा हा ब्लॉक कॉन्टॅक्ट सोडणार नाही. ठीक आहे, बघा काय विचारलेलं आहे. हाऊ मच मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी विल पॉसिबल इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन इज रेस्ट्रिक्टेड टू 25चं ऑसिलेशन परफॉर्म करायचं आहे. तर 25च्या ऑसिलेशन सेंटीमीटरमध्ये ऑसिलेशन परफॉर्म तर करायचं आहे, पण फ्रिक्वेन्सी अशी ठेवा की या ब्लॉकनं पिस्टनसोबत कॉन्टॅक्ट सोडला नाही पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट सोडला नाही पाहिजे हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तो ब्लॉक जो आहे तो इक्विलिब्रियममध्ये राहील. इक्विलिब्रियममध्ये राहील म्हणजे त्याच्यावर अप्लाय होणारा डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स हे दोन फोर्स एकमेकांना कॅन्सल करतील किंवा बॅलन्स करतील. मग आता या ब्लॉकवर असे कोणते दोन फोर्स आहेत, तर एक फोर्स तर आपला ऑसिलेशनवाला फोर्स, ऑसिलेटरी फोर्स, आणि दुसरा फोर्स कोण जो त्याला खाली ओढतो तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो जेव्हा हा ब्लॉक इक्विलिब्रियममध्ये राहील तेव्हाच तो या पिस्टनसोबतचा कॉन्टॅक्ट सोडणार नाही. ठीक आहे, मग पिस्टनसोबतचा कॉन्टॅक्ट सोडणार नाही म्हणजे तो इक्विलिब्रियममध्ये असला पाहिजे, आणि इक्विलिब्रियममध्ये असला पाहिजे म्हणजे अपवर्ड फोर्स शुड बी इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. मग अपवर्ड फोर्स कोणचा, तर ऑसिलेटरी फोर्स त्याला वर घेऊन जात आहे. ऑसिलेटरी फोर्स म्हणजे सिम्पली F इज इक्वल टू MA घेऊ आपण, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो त्याला खाली ओढतो तो असणार आहे MG. दोन्ही साईडनं M कॅन्सल करा. आता ए जे आहे ॲक्सेलरेशन आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी जसं की मॅक्झिमम विचारलेली आहे, तर ॲक्सेलरेशन पण कसं असणार आहे आपलं मॅक्झिमम ॲक्सेलरेशन. ठीक आहे, आणि मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा ऑसिलेटरीमध्ये मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असते, तर तो असतो A⍵² इक्वल टू काय आला आहे G आला आहे. आणि जीची व्हॅल्यू तर त्यांनी सांगितलेली आहे 10 घ्या म्हणून. G इज इक्वल टू 10, π² इज इक्वल टू 10. G आणि π² दोघांची व्हॅल्यू काय करा म्हणते 10 पुट करा म्हणते. सो फॉर्म्युला पुट करायचा आहे, व्हॅल्यू पुट करा. ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे आपल्याला A इज इक्वल टू 25 सेंटीमीटर.
ठीक आहे. 25 सेंटीमीटरला कन्वर्ट केलं तर 25 इंटू 10⁻⁻2 मीटर आणि पाय स्क्वेअर आणि जीला 10च घ्यायचं आहे. सो इथं येणार 25 किंवा आपण पहिले ओमेगाची व्हॅल्यू पुट करू. ओमेगाला पुट करू शकतो आपण 2πn त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू जी आणि आपला n कॅल्क्युलेट करायचा आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो ए आहे ए 2चा स्क्वेअर होणार 4 पाय स्क्वेअर आणि n स्क्वेअर इज इक्वल टू जी. सगळ्या व्हॅल्यूज जर टाकल्या तर ॲम्प्लिट्यूड आहे 25 इंटू 10⁻⁻2 इंटू 4 इंटू पाय स्क्वेअरला मी पुट करू शकते 10 इंटू n स्क्वेअर इज इक्वल टू ग्रॅव्हिटीला पण मी काय पुट करणार आहे 10. सो 25 इंटू 4 झाले 100 आणि हे आहे 10⁻⁻2 जे की एकमेकांसोबत कॅन्सल झालेत. आता इथं राहिले 10 इंटू n स्क्वेअर इज इक्वल टू 10. सो n स्क्वेअर इज इक्वल टू काय तर 10/10 n स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजेच n इज इक्वल टू 1. बरोबर आहे हर्ट्स. ही आली आपली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. पण आपल्याला आणखी एक क्वेश्चन विचारला आहे त्यांनी, हाऊ मच एनर्जी पर युनिट मास. हाऊ मच एनर्जी पर युनिट मास. तर एनर्जीचा फॉर्म्युला तर आपल्याला माहीतच आहे, एनर्जी पर युनिट मास काढायचं आहे. सो एनर्जी ऑफ ऑसिलेशन म्हणजे मॅक्झिमम, त्यांनी काही कायनेटिक पोटेन्शियल असं काही म्हटलं नाही, मॅक्झिमम कंडिशन आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, ॲक्सलरेशन मॅक्झिमम आहे म्हणजे एनर्जी पण मॅक्झिमम आणि मॅक्झिमम एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी आणि पर युनिट मास हवं आहे. तर एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ m⍵² k², सॉरी m⍵² a² आणि त्याला डिवाईडला मास. तर मासला मासनी डिवाईड कराल तर m कॅन्सल होणार आणि काय उरेल तर एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू हाफ ओमेगा, तर आपल्याला माहीतच आहे 2πn², तर तो होणार 4π² इंटू n स्क्वेअर, n तर 1 आहे 1 स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड आहे 25 इंटू 10⁻⁻2 होल स्क्वेअर. सो इथं 2नं लेस केलं तर एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू, इथं 2 आहे, हे पाय स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 2 20 आणि 20 इंटू 25चा स्क्वेअर 625. जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला फायनल ॲन्सर मिळेल 1.25 याचं. आता हे एक मल्टिप्लिकेशन एवढं तुम्ही करू शकता. फक्त युनिट देताना काय द्यायचं तर वरती एनर्जी खाली मास आहे तर जूल पर के जी असं याचं युनिट येणार, जूल पर के जी. फक्त आता जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट बाकी आहे, एवढा तुम्ही करा. 625 होणार याचा स्क्वेअर 25चा आणि हे 10⁻⁻2चा स्क्वेअर होणार 10⁻⁻4 म्हणजे जेही ॲन्सर येईल त्यात 4 डिजिट नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. इथं काय उरलं आहे 2 इंटू 10 म्हणजे 20 इंटू 625 मल्टिप्लाय करा आणि 10⁻⁻4 म्हणजे तुम्हाला 4 डिजिट नंतर पॉईंट दिला की तुम्हाला हे ॲन्सर 1.25 परफेक्टली मिळून जाईल. तर ही झाली तुमची ऑसिलेशनची कंप्लीट एक्झरसाइज. अभ्यास करा, उद्या टेस्ट चांगली द्या, चांगले स्कोअर करा. बेस्ट ऑफ लक.